नमस्कार. यंतरांच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी दशेमध्ये आपण जी अनेक स्वप्न पाहत असतो त्यामध्ये परदेशात शिकायला जाणं हे स्वप्नही आवर्जून समाविष्ट असतं. आणि का असू नये, एक वेगळी शिक्षण व्यवस्था, एक वेगळी संस्कृती आणि तिथे असलेल्या संधी या जर स्वतःच्या विकासासाठी उपलब्ध होत असतील तर त्या कुणाला नको आहेत. पण अर्थात परदेशी जाण्याचा हा प्रवास इतका सोपा नक्कीच नसतो. त्यामध्ये अनेक अडथळे आहेत, अनेक आव्हानं आहेत. नेमकी ही प्रक्रिया, हा प्रवास असतो तरी कसा, तेच या भागामध्ये आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी या स्टुडिओमध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. परदेशी जायला उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांचे सल्लागार म्हणून काम करणारे अमर माइंडकर सर आपल्याबरोबर आहेत. सर, मनपूर्वक स्वागत. आपल्याबरोबर एक पालक प्रतिनिधी उपस्थित आहेत ज्यांचं अपत्य हे परदेशात शिकलेलं आहे आणि हा त्यांचा अनुभव निश्चितच आपल्या सगळ्यांना खूप मार्गदर्शक ठरेल. भाग्यश्री भाटवडेकर यांचं मनपूर्वक स्वागत. चर्चेला सुरुवात करत असताना हे इथे इतके फ्रेश सगळे चेहरे उपस्थित आहेत आणि जी नव्याने आपल्या करिअरविषयी स्वप्न पाहणारी मुलं आहेत तर त्यांच्या करिअरच्या स्वप्नांमध्ये परदेशी जाणं किती सामील आहे आणि त्यांची नेमकी काय कल्पना आहे परदेशी जाण्याविषयी हे जाणून घेऊया. कुणाला सुरुवात करायला आवडेल? कुणाला वाटतं परदेशात जावं? बाहेर शिक्षण घेणं हे माझं लहानपणापासूनच इच्छा होती. तर मला माझा हा प्रश्न होता की कोणती कोणती चांगली युनिव्हर्सिटी आहे याची माहिती मला नव्हती, तर मला माहिती करून घ्यायची होती. बरं, तुला ती माहिती करून घ्यायला आवडेल. हां, आणि कुणाची इच्छा आहे परदेशात जाण्याची? मला गायनोकोलॉजिस्ट बनायची इच्छा आहे व या क्षेत्रात परदेशात अभ्यास करण्यासाठी कोणती एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते व त्यात कोणती कोणती स्कॉलरशिप अवेलेबल आहेत ते मला जाणूया. बरं, प्रेक्षकांमध्ये परदेशात जाणं हे सर्वांचं स्वप्न असतं. तर ते माझं पण एक स्वप्न आहे. तर मला हे जाणून घ्यायचं की आपल्या देशात कोणते विधानं आहेत, कोणते लॉज आहेत याबद्दल, आणि त्यासाठी काय प्रोसिजर आहे आणि कसे आपल्याला विजा आणि पासपोर्ट कसं मिळवता येईल त्यासाठी. मला पायलट व्हायचं आहे. जसं मी बघितलं की बहुतेक जण USA ला जाऊन पायलट होतात, पण इंडियामध्ये पण ते अवेलेबल आहेत. पण त्या इंडियाची आणि USA मधला फरक काय आहे? मी न्यूजमध्ये गुगल ऑफिस बघितलेला. त्याची फॅसिलिटी बघून मला खूप इच्छा झाली की त्याच्यामध्ये मला जॉब करायचं आहे. पण त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? मला असं विचारायचं आहे की आपल्याला फायनान्स कोण प्रोव्हाइड करायचं? जर मला अब्रॉडमध्ये जाऊन शिकायचं असेल तर मला पैशांची खूप गरज लागेल. तर मला फायनान्स कोण प्रोव्हाइड करेल? कुठले कंपनीज किंवा कुठले फर्म्स आहेत का जे फायनान्स प्रोव्हाइड करतात? बरं, एकंदरच सगळ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न दिसत आहेत आणि जे प्रामुख्याने की मला यासाठी लागणारं भांडवल कसं असेल, विद्यापीठाची माहिती कशा पद्धतीने मिळेल, अशा पद्धतीचे सगळे हे प्रश्न दिसत आहेत. शिष्यवृत्त्या काय काय असतील, काय सांगाल सर आपण? प्रथम म्हणजे युनिव्हर्सिटीची माहिती. युनिव्हर्सिटीच्या माहिती तुम्हाला प्रत्येक देशाच्या स्वतःच्या रँकिंग सिस्टम्स असतात युनिव्हर्सिटीजचे. तर की जास्ती करून मुलं आपल्या देशातून US ला जातात, तर usnews.com म्हणून एक वेबसाईट आहे जिथे USA मध्ये असलेल्या सगळ्या युनिव्हर्सिटीजची रँकिंग तुम्हाला तिथे मिळते. टॉप 200 युनिव्हर्सिटीची रँकिंग करतात आणि बाकी अनरँक म्हणून दाखवतात. त्याने तुम्हाला अंदाज येईल की कोणती युनिव्हर्सिटी योग्य आहे तुमच्यासाठी. आणि रँकिंग मात्र नव्हे, त्या युनिव्हर्सिटीमध्ये किती सीट्स आहेत, त्यांना किती कट ऑफ मार्क, ते GPA म्हणतात किंवा आपण जे पर्सेंटेज म्हणतो 11वी 12वीचे, किती कट ऑफ मार्क लागतात, त्यांची फी किती आहे, त्या युनिव्हर्सिटीमध्ये मुलांचं रिटेन्शन रेट काय आहे, पासिंग आउट रेट काय आहे, म्हणजे त्याने तुम्हाला अंदाजा लागेल. त्याशिवाय अनरँक्ड युनिव्हर्सिटी, रँक्ड युनिव्हर्सिटी, वेगवेगळ्या टायरची युनिव्हर्सिटी, कोणती नॅशनल युनिव्हर्सिटी आहे, कोणती रिजनल आहे, ते सगळं तुम्हाला त्या वेबसाईटवरनं कळून येईल. बरोबर, म्हणजे विद्यापीठ एकदा निश्चित करणं ही सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा या संदर्भात आहे. या प्रक्रियेतले अनेक टप्पे आहेत आणि ते तुमच्याकडून समजून घ्यायचे. पण तत्पूर्वी मी भाग्यश्रीताईंकडे वळून हे विचारायला आवडेल की तुमच्या मुलांनी हे नेमकं केव्हा ठरवलं की मला परदेशात जायचंय आणि मग त्याची तयारी कशी सुरू झाली? मुलं साधारण शाळेत असताना त्यांच्या मनामध्ये आपल्या पुढच्या भविष्याची हळूहळू सुरुवात होते. आजूबाजूची मुलं, नातेवाईक आणि म्हणजे त्यांचं जे म्हणजे पुढे जाऊन मला काय बनायचं किंवा काय, ते साधारण 8वी 9वी पासून मुलं ठरवायला सुरुवात करतात आणि ते
योग्य वय. पण त्यावेळेला त्या मुलांनी आपलं जे काय आहे, काय मला बनायचंय किंवा काय आहे, हे आपल्या पालकांशी शेअर करणं खूप जरुरी आहे त्यावेळेला. किंवा त्यानुसार आपल्या घरामधले कुठे नातेवाईक किंवा मित्रपरिवार, शेजारी ह्यांच्याबरोबर जर असं डिस्कस करायला सुरुवात केली, संभाषण साधायला सुरुवात केली, तर हळूहळू 10वी 11वी पर्यंत त्यांच्याकडे बऱ्यापैकी एक माहिती तयार होते. किंवा आणखीन म्हणजे त्यांच्या विषयाला धरून जर अजून काही नवीन वाटा असतील उपलब्ध, तर त्याची पण माहिती आपल्याला मिळू शकते. नक्कीच. मला वाटतं म्हणजे ही एक फार महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या मनात ही इच्छा आहे तर तुम्ही ती पालकांकडे व्यक्त केली पाहिजे. व्यक्त करणं अत्यंत जरुरी आहे आणि निश्चय करणं जरुरी आहे की मला बाबा पुढे जाऊन शिकायचं आहे परदेशामध्ये, तर त्या दृष्टीने मी आता पुढे कशी माझी वाटचाल करणार. बर, तुम्हा सगळ्या मुलांना प्रश्न अशा पद्धतीने तुम्ही कुणी घरी संवाद साधला? मी जेव्हा माझ्या मम्मीला सांगितलं होतं की मला बाहेर शिक्षण घ्यायचंय, तर माझी मम्मी म्हटली हां ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव की जेव्हा तू बाहेर जाणार तेव्हा मला नको विसरू. बरं, पण पाठिंबा होता. हां. बर, खूप छान गोष्ट आहे. सर, पुन्हा एकदा या प्रक्रियेकडे येत असताना आपण हे सांगितलं की विद्यापीठाची निवड करताना काय काय करायला पाहिजे, त्याचबरोबर काही प्रवेश परीक्षा असतात का? हो. आता इथे सगळी ज्युनियर कॉलेज किंवा ग्रॅज्युएशनची मुलं आहेत, पण जर का कोणाला अंडरग्रॅडसाठी जायचं असेल म्हणजे 12वी नंतर, आता काही मुलं इथे जे 11वी किंवा 12वीत आहेत, 12वी नंतर जर जायचं असेल तुम्हाला अंडरग्रॅड स्टडीजसाठी, तर एंट्रन्स एक्झाम्स म्हणजे तिकडे जे स्टँडर्डाइज टेस्ट ज्यांना ते म्हणतात, प्रथम म्हणजे SAT म्हणून एक टेस्ट आहे किंवा ACT म्हणून टेस्ट आहे US ॲडमिशनसाठी, ती द्यावी लागणार. स्कॉलस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट आधी म्हणत होते, आता फक्त SAT म्हणून ओळखली जाते ती. जर इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स वगैरे करायचे असतील तर SAT 2 म्हणून सब्जेक्ट सॅट्स आहेत, त्या एक्झाम्स द्याव्या लागतील. आता या SAT परीक्षा जी आहे ती 11वीत असताना दिलेली बरी, कारण 12वीत फोकस मग इथे तिथे होऊ नये दुसऱ्या परीक्षेकडे, म्हणून 11वीत SAT तुम्हाला द्यावी लागेल. SAT 2 11वीच्या वेकेशनमध्ये द्यावी लागेल, कारण त्याच्यात पोर्शन जे काही सब्जेक्ट सॅटमध्ये असतात ते 11वीचे पोर्शन असतात. बर, त्याशिवाय इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावे लागतात. टोफेल म्हणून, टेस्ट ऑफ इंग्लिश एज प्रोफेशनल लँग्वेज, टोफेल म्हणून आहे जे, आणि एक दुसरी आणखीन एक टेस्ट आहे IELTS. या दोघांपैकी कोणतीही एक टेस्ट दिली तरी बेंचमार्क जे स्कोर असतो तो अचीव करावा लागतो. म्हणजे IELTS मध्ये 6 किंवा टोफेल IBT मध्ये 80 की 82 ते कॉलेज स्पेसिफाय करतात तुमच्या कोर्सप्रमाणे. पण ह्या दोन परीक्षा US ॲडमिशनसाठी द्याव्याच लागतील. आता SAT ही जी एक्झाम आहे कॅनडामध्ये पण एक्सेप्ट होते आणि काही मोठ्या UK कॉलेजेसमध्ये पण एक्सेप्टेबल आहे. सो बेसिकली ह्या दोन परीक्षा, ह्या 3 परीक्षा, एक एक्स्ट्रा परीक्षा इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी, ह्या द्याव्या लागणार. इथे एक अत्यंत स्पेसिफिक असा प्रश्न होता की मला गायनेकोलॉजिस्ट व्हायचंय. हो. आणि त्या संदर्भामध्ये मग पुढे मी काय करू शकते? गायनेकोलॉजिस्ट म्हणजे यू हॅव टू स्टडी मेडिसिन. बरोबर. स्पेशलायझेशन नंतर सिलेक्ट होतं, पण आधी तिथे अंडरग्रॅड करावं लागेल. अंडरग्रॅड तिथे जर करत असताना तिकडचे जे टेस्ट असतात फॉर एंट्रन्स टू मेडिकल त्या द्याव्या लागतील आणि नंतर 4 वर्षाचा मेडिकल कोर्स तिथे होईल. पण एक इथे मी सांगू इच्छितो की जसे आपल्या देशात पण मेडिकल सीट्स कमी असतात, तशा फॉरेन कंट्रीजमध्ये पण मेडिकल सीट्स खूपच कमी आहेत आणि ते त्यांच्या देशांच्या स्टुडंटसाठी रिझर्वड असतात. म्हणजे पहिला प्रेफरन्स जो आहे तो त्यांच्या स्टुडंट्सला मिळतो. कॉम्पिटिशन खूप इंटेन्स आहे. म्हणजे 15,000 मेडिकल सीट्स असली तर जवळजवळ 150 ते 250 फक्त इंटरनॅशनल स्टुडंटसाठी असतात. सो खूप तयारी करावी लागेल. पॉसिबल आहे पण चॅलेंजिंग. आणि एक जो मुद्दा आला की काही कोर्सेस जे US मध्ये पण अवेलेबल आहेत किंवा परदेशात उपलब्ध आहेत आणि भारतातही, मग याच्यामध्ये गुणवत्तात्मक दर्जात्मक काही फरक असतो का? मेन फरक हा इन्फ्रास्ट्रक्चरचा येतो. तिकडचं जे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे एज्युकेशनचं त्यात फार फरक पडतो मॅडम. दुसरा फरक असा म्हणजे जे एज्युकेशन एन्व्हायरमेंट आहे, रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ह्या 3 कारणामुळे आपले स्टुडंट्स जे आहेत ते बाहेर जाऊ इच्छितात. बरोबर. आता अगदी महत्वाचा आणि सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न की यासाठीचा पैसा कसा उभा करायचा, तर त्यासाठी काय करतायत? प्रथम तुम्ही जेव्हा कॉलेज
सिलेक्ट कराल आणि तुम्हाला ॲडमिट मिळेल तेव्हा प्रत्येक कॉलेज तुम्हाला US डॉलरमध्ये किती कॉस्ट येणार ते कळवतील. फर्स्ट इयर कॉस्ट जो आहे ट्युशन आणि फर्स्ट इयर जो लिव्हिंग कॉस्ट म्हणजे राहण्याचा खाण्याचा खर्च तो त्यांना अपफ्रंट दाखवायला लागतो. आता त्याच्यासाठी काय होतं, पहिल्या वर्षाचा खर्च जो आहे तो बँक अकाउंटमध्ये इन फॉर्म ऑफ कॅश दाखवायलाच लागतो. त्याच्यासाठी लोनही चालत नाही. पण अंडरग्रॅड 4 वर्षाचं एज्युकेशन आहे, ग्रॅज्युएशन 2 वर्षाचं एज्युकेशन आहे. तर ह्याचं जो फंडिंग टाईपसाठी प्रथम म्हणजे एकतर लोन आहे. आपल्या देशात नॅशनलाइज बँके आहेत, प्रायव्हेट बँक्स, स्पेशलाइज फायनान्स इन्स्टिट्यूशन्स, एज्युकेशन फायनान्स इन्स्टिट्यूशन आहेत जसे की क्रेडिला आहे, अवान्से आहे, ते हेल्प करतात. स्कॉलरशिप ही एक संधी आहे, पण इंटरनॅशनल स्टुडंटसाठी स्कॉलरशिप्स जरा कमी असतात. पण स्कॉलरशिप्स डेफिनेटली तुमची जर परफॉर्मन्स आउटस्टँडिंग असेल, टॉप 5% मध्ये असाल तर स्कॉलरशिपसुद्धा तिथे मिळू शकते. काही कॉलेजेस 7-8 कॉलेजेस US मध्ये आहेत जे नीड ब्लाइंड कॉलेजेस आहेत, म्हणजे तुमची काही गरज असेल ते फुलफिल करतील फॉर एज्युकेशन. पण त्याच्यासाठी मग परफॉर्मन्सही तसा लागतो त्यांना. तिथे गेल्यानंतर ॲज स्टुडंट तुम्ही F1 विसावर जाल आणि F1 विसाचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्हाला पर वीक 20 तास जॉब करायची परवानगी असते. ऑन कॅम्पस जॉब मिळतात, कॅम्पसच्या बाहेरही तुम्ही जॉब करू शकतात, पण त्याच्यासाठी सेपरेट परवानगी घ्यावी लागते, पण देतात. कारण तिथे जे कल्चर आहे अर्न अँड लर्न, थोड्यापैकी त्याच्यातनं तुम्हाला ॲटलिस्ट लिव्हिंग कॉस्टमध्ये सपोर्ट डेफिनेटली मिळू शकतो. हे 2 मेन एव्हेन्यूज आहेत. तिथे गेल्यानंतरही म्हणजे जाताना जरी स्कॉलरशिप नाही मिळाली आणि तिथे गेल्यानंतर तुमचा परफॉर्मन्स जर चांगला असेल तर डेफिनेटली स्कॉलरशिप मिळेल. आणि तिकडच्या स्कॉलरशिप एक लक्षात ठेवायला हवं की रिन्युएबल असतात. दे आर ओनली फॉर 1 इयर. जे 1 वर्ष संपलं इयर 2 मध्ये मिळाली जर स्कॉलरशिप आणि नंतर मिनिमम GPA त्यांचे जे परफॉर्मन्स पॅरामीटर आहेत ते मीट करावे लागतील ती स्कॉलरशिप रिन्यू होण्यासाठी. सर हे 3 एव्हेन्यूज आहेत. भाग्यश्रीताई, मला खरं तुम्हालाही या संदर्भात विचारायचं आहे, कारण एक पालक म्हणून सुद्धा जेव्हा आपलं पाल्य ठरवतं की मला परदेशात जायचं आहे, हा एक मोठा निर्णय असतो आणि यासाठी तुम्हालाही काही मानसिक तयारी करावी लागत असेल. भाग्यश्रीताई, काय सांगाल तुमच्या अनुभवातून? माझ्या मुलाने जेव्हा हे ठरवलं की आई मला आता माझी इच्छा आहे की परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची, पण हे त्यांनी साधारण शाळेत असताना वगैरे असं आमच्याकडे शेअर केलेलं. त्या दृष्टीने 11वी-12वीत असताना एकतर त्यांनी त्याच्या अभ्यासाच्या ह्याच्यात तयारी त्यांनी त्याची पूर्ण केली. त्याला ज्या लागणाऱ्या ज्या परीक्षा होत्या, एंट्रन्स टेस्ट वगैरे केल्या. त्याच्याबरोबर आमची ही जबाबदारी होती की त्याला फायनान्स त्याचा कसा अरेंज करायचा. तर फायनान्ससाठी सगळ्यांनाच हे आपल्या म्हणजे सॅलरी म्हणजे पगारामधनं किंवा ह्याच्यामधनं शक्य होईल असं नसतं. तर अशासाठी आम्ही बँकचं लोन अप्लाय केलेलं. तर त्याच्यासाठी जी काय रिक्वायरमेंट होती ती बँकेचे बरेच फॉर्म वगैरे भरून ते आपल्याला आपलं लोन सँक्शन होतं. आणि जसं हे म्हणाले की पहिल्या वर्षीचा खर्च तुम्हाला बँकेमध्ये दाखवावा लागतो. तर ते त्यावेळेला आपल्या नातेवाईकांची, मित्रमंडळींची आपल्याला खरोखरच म्हणजे मदत घ्यावी लागते टू शो दॅट बँक अकाउंट म्हणजे अमाऊंट इन अवर बँक अकाउंट. आणि माझ्या मुलाच्या वेळेला तेव्हा मी वर्किंग होते, आय एम एन इंटिरियर डिझायनर. त्याच्यामुळे माझ्या नशिबाने काही अमाऊंट माझ्या कामातल्या ह्याची कामातल्या सोडची एक अमाऊंट माझ्या अकाउंटमध्ये होती आणि माझ्या मित्रांनी मला त्यावेळेला मदत केली. आणि जवळजवळ एक महिनाभरासाठी ते पैसे आमच्या अकाउंटमध्ये होते. आणि मग त्याचा व्हिसा म्हणजे व्हिसा प्रोसेससाठी ही ॲक्च्युली लागते रक्कम आपल्या अकाउंटमध्ये असणं. ते बघतात की हा मुलगा तिथे गेल्यानंतर म्हणजे त्याला फायनान्शियल तो सिक्युअर आहे ना, म्हणजे तो तिथल्या गव्हर्नमेंटवरती किंवा त्याचे काही हे बर्डन पडणार नाही ना, आणि ते त्याचा खर्च उचलू शकतात, त्याचे पालक किंवा हे खर्च उचलू हे ते बघतात, चेक करतात. म्हणजे ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये खरोखर. आणि तो असं नाही की आज व्हिसा मिळाला आणि उद्या तुम्ही विड्रॉ केलं, तर ते जरा 15-20 दिवस ठेवायला लागतात ते पैसे आणि ते रिचेक केलं जातं खरोखरच तसं. आणि स्कॉलरशिपच्या संदर्भात म्हणायचं तर स्कॉलरशिप मिळते, पण ती फार सफिशियंट नसते. म्हणजे तिथे जाऊन तुम्हाला
तुमचा जो परफॉर्मन्स असतो तो कायम ठेवायला लागतो. कधी कधी इथे तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही, म्हणजे जे ऍडमिशन होते त्यावेळेला स्कॉलरशिप मिळत नाही, पण तिथे गेल्यानंतर शिक्षण सुरू झाल्यानंतर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल, तुमचे पॉईंट्स चांगले असतील तर तिथलं कॉलेज तुम्हाला स्कॉलरशिप देईल. जशी माझ्या मुलाला मिळाली, जाताना त्याला नॉमिनलच होती स्कॉलरशिप, पण तिथे गेल्यानंतर त्याला पहिल्या वर्षी त्याच्या कॉलेजने स्पॉन्सर केलं. हे सगळं ऐकत असताना तुमच्याही मनात प्रश्न असतीलच. हां, ही जी आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे त्याच्यासाठी काहीतरी पर्टिक्युलर क्लासेस तर असतील ना. आपण जेव्हा ते जाणार असतो कोणत्या एंट्रन्स एक्झामसाठी, तर त्याच्यासाठी पूर्वतयारी तर करावीच लागते. तशी पर्टिक्युलर कोणते क्लासेस आहेत का इथे? आणि म्हणजे काय वेळा काय होतं, क्लासेस असतात पण ते काही वेळा फेकसुद्धा असतात. तर आम्हाला असं पर्टिक्युलर चांगलेच क्लासेस हवेत की जे अवेलेबल असतील, ते असे आहेत का? पूर्वतयारी कशी करायची? भाग्यश्री, तुम्ही याविषयी काय सांगाल? तुमच्या मुलांनी किंवा त्याच्या मित्रमंडळींनी कशा पद्धतीने तयारी केली? ऍक्च्युली मित्रपरिवारांमध्ये म्हणजे एकमेकांमध्ये चर्चा करूनच मुलांना समजत जातं की कुठले क्लास चांगले आहेत काय, किंवा पूर्वानुभव त्यांचे जे सिनियर आहेत स्टुडंट त्यांनी कुठल्या क्लासमधनं घेतलं किंवा काय. आता माझ्या मुलांनी 2009 किंवा 10 मध्ये ही एंट्रन्स दिली होती. त्याच्या वेळेला जे क्लास होते तेव्हा 1 किंवा 2च होते. आता असे बरेच आले आहेत, म्हणजे त्याच्यातनं पण तुमच्या म्हणजे अगदी डायरेक्टली जाऊन कुठल्याही एका एक्स क्लासला जाऊन तुम्ही ऍडमिशन घेतली आणि कदाचित तो खूप चांगलं पण मार्गदर्शन करू शकतात. पण आपल्या आधीचे आपले फ्रेंड्स किंवा हे यांनी कुठून केलंय आणि एक जनरल माहिती घेऊन मग तेथे ऍडमिशन घ्यावी. सर, आपण काय सांगाल, नेमकी पूर्वतयारी कशी सुरुवात करावी आणि त्याच्यासाठीचे मार्ग काय आहेत? पूर्ण ॲप्लिकेशन प्रोसेससाठीच पूर्ण तयारी करावी लागते, फक्त सॅटच्या क्लासेससाठी मात्र नव्हे. तयारी तुमची जी सुरुवात होणार तयारीची, जर तुम्हाला अंडरग्रॅडसाठी जायचं असेल तर 9वी पासनं होईल. क्लास 9 पासनं ही तयारी करावी लागते. मॅथ हा जो विषय आहे, गणित, काहींना आवडतो काहींना नाही आवडत, पण तुम्हाला जर विदेशात जाऊन शिकायचं असेल तर मॅथ हा गणित, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स हे विषय तुम्हाला 12वी पर्यंत शिकावेच लागतील. कारण पूर्वतयारीत जे येतं सॅटची परीक्षा, त्याच्यात 50% गणित आहे. बाकी सुरुवात करताना इंग्लिश, दुसरा विषय इंग्लिश आहे. ह्या परीक्षेत 2च विषय असतात, इंग्लिश आणि मॅथ. मॅथ तुम्ही जर 11वीत कॉमर्स स्टुडंट्स पण इथे आहेत तर 11वीत कदाचित तुम्ही मॅथ सोडलं असेल, परत शिकता येतं पण वेळ लागतो. सो मॅथ सोडू नका. आणि इंग्लिशची तयारी इंग्लिश मिडियम स्कूलमधनं असाल तरी तुम्हाला आणखीन तयारी करावी लागेल, कारण आपण जे काही इंग्लिश बोलतो ते नॉन नेटिव्ह इंग्लिश आहे. जेव्हा त्यांना परीक्षेत नेटिव्ह इंग्लिश हवं तर त्याच्यासाठी ते क्लासेस वगैरे तुम्हाला हेल्प करतील. पण क्लासेस जाण्याच्या आधी रोज इंग्लिश न्यूजपेपर वाचा. 9वी पासनं हे तुमचे टीव्ही, आता टीव्ही चॅनल्स आहेत खूप, इंग्लिश चॅनल्स ऐका, कारण तुम्हाला जे टोफेलची एक्झाम द्यावी लागेल त्याच्यात एक्सेंटेड इंग्लिशचे पॅसेज कोणीतरी वाचतील आणि तुम्हाला त्याच्यावर प्रश्नाचे उत्तर द्यावे लागतील. तर तुम्हाला सवय पडली पाहिजे, आणि ही सवय एक्झामच्या 15 दिवस अगोदर तयारी करून होत नाही, म्हणजे 9वी पासनं. ह्याच्याशिवाय टेस्ट प्रेप शिवाय तुम्हाला तयाऱ्या खूप कराव्या लागतील. प्रथम म्हणजे पासपोर्ट. हे जे सॅट आणि टोफेलच्या परीक्षा आहेत त्याच्यात एक मात्र प्रूफ जे एक्सेप्ट करतात ते पासपोर्ट. तो तुमचा पासपोर्ट असायलाच हवा आणि व्हॅलिड असायला हवा ऑन द डे ऑफ एक्झाम. 1 दिवस आधी एक्सपायर झाला असेल तरीही प्रवेश देणार नाहीत. दुसरं म्हणजे तुमच्या ज्या मार्कशीट्सवर नावं येतात तुमची, छोटं पॉईंट आहे, पण ते नाव तुमचं स्पेलिंग, फर्स्ट नेम, सेकंड नेम, लास्ट नेम, ते तुमच्या पासपोर्टवर टॅली होतं की नाही हे फार महत्त्वाचं आहे. छोटी गोष्ट असली तरी तुम्हाला ती काळजी घ्यावीच लागणार आणि घ्यावी, नाहीतर पुढे जाऊन तो प्रॉब्लेम होतो. 15 ॲफिडेव्हिट बनवायला लागतात त्यांना कन्व्हिन्स करायला. ह्याच्याशिवाय तुम्हाला परदेशात जाऊन एकटं राहायचं आहे, आई पाणी दे, आई भूक, ती सवय मोडायला लागेल. स्वावलंबित व्हावंच लागणार आहे, कारण तिथे गेल्यानंतर नो आई, नो डॅडी, नो फ्रेंड्स, कोणी नाही, तुम्हाला इंडिपेंडंट राहावं लागणार आहे. सो ह्या पूर्वतयारीत आहे काही. नक्कीच. शाळा सोडताना तुम्ही 10वीतनं जर 11वीत दुसऱ्या शाळेत जात असाल
तर ट्रान्सक्रिप्ट म्हणून एक डॉक्युमेंट लागतं त्यांना. तुमच्या 10वीचे मार्क, 11वीचे मार्क आणि 12वीचे मार्क. आता 12वीचे मार्क तुम्हाला ॲडमिशन मिळाल्यानंतर मिळतील. सो तुमच्या 11वीच्या मार्कावरच तुम्हाला ॲडमिशन मिळणार जर अंडरग्रॅडसाठी जात आहेत. आणि जर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जात आहेत तर इंजिनिअरिंगमध्ये 6 किंवा 7 सेमिस्टरच्या मार्कवर ॲडमिशन मिळेल. तर त्यांना ट्रान्सक्रिप्ट लागतात. ट्रान्सक्रिप्ट म्हणजे काय, एक डिटेल्ड मार्कशीट सारखं समजा. मार्कशीटमध्ये काय येतं, अमका सब्जेक्ट आणि एवढे मार्क आउट ऑफ सो मच. पण ट्रान्सक्रिप्टमध्ये ते कॉलेजमधून लिहून देतात की फिजिक्स या विषयात किती तास क्लास अटेंड केला, किती थिअरी किती प्रॅक्टिकल आहे, डिटेलमध्ये विस्तारित माहिती मिळते. म्हणजे ती ट्रान्सक्रिप्ट वाचून तिथे कॉलेज ॲडमिशन कमिटीला कळतं की हो बाबा ॲक्च्युली फिजिक्स केलं तर किती डेप्थमध्ये फिजिक्स केलं आहे किंवा किती क्रेडिट आवर्स आहेत, त्यांची क्रेडिट आवर्सची सिस्टीम आहे. तर ट्रान्सक्रिप्ट हे म्हणजे ट्रान्सलेशन. त्यांना आपली डिग्रीचा ब्रेकअप समजावा आहे. ते ट्रान्सक्रिप्ट तुम्हाला 10वीचं लागणार. शाळा जर बदलत असाल तर प्लीज घेऊन ठेवा. तुम्हाला जर जायचं असेल तर, नसेल जायचं तरी घेऊन ठेवा, उपयोगी पडेल. मला असं विचारायचं की तिकडचं कल्चर आणि इकडचं कल्चर वेगळं आहे. तुम्हाला लँग्वेजेस माईट बी वेगळ्या असतील, तर फॉरेन लँग्वेज शिकणं इम्पॉर्टंट आहे की नाही, आणि तिकडे जर गेल्यावर तिकडे हॉस्टेल फॅसिलिटी कशी प्रोव्हाइड होते तेवढंच विचार. कल्चर वेगळं आहे ही गोष्ट खरी असली तरी आता या कल्चरमध्ये डिफरन्स जो आहे कम्युनिकेशन, टेलिव्हिजन ह्याच्यामुळे फार कमी झालेला आहे.